हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझं चॅनल सुनीता की रसोईमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची शान मऊसूत तोंडात विरघळणारी तुपात नालेली पुरणपोळी। आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट मोजमापासह फुल प्रूफ टिप्ससह आणि मऊ पुरणपोळी कशी बनवायची ते सविस्तर दाखवणार आहे। इथे मी 1 किलो चना डाळ घेतली आहे आणि ती जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपण पाण्याने धुवून घ्यायची आहे। डाळीमध्ये भरपूर पाणी टाकायचे आहे आणि 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। जोपर्यंत पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत डाळ आपल्याला धुवायची आहे। डाळ स्वच्छ झाली आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून 2 तासासाठी भिजत घालायचे आहे। आता आपण पुरणपोळीची सगळ्यात महत्त्वाची स्टेप करणार आहोत, पुरणपोळीची कणिक। कणिक जितकी मऊ तितकी पुरणपोळी मऊसूत आणि तोंडात विरघळणारी होते। इथे मी 1.5 ग्लास गव्हाचे पीठ घेतले आहे। याऐवजी तुम्ही मैदा पण वापरू शकता। पिठामध्ये अर्धा चम्मच हळद टाकायची आहे। हळद ही फक्त कलर येण्यासाठी टाकायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि 2 चम्मच तेल टाकायचे आहे। अगोदर हाताने आपल्याला मिक्स करायचे आहे आणि थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची आहे। पाहू शकता कणिक मळून झाली आहे। आता यावर थोडं तेल टाकून आपण पुन्हा हाताने एकदा मळून घ्यायची आहे। आपली कणिक तयार झाली आहे। आता आपण कणकीला अर्धा किंवा 1 तासासाठी झाकून ठेवून देऊ। चना डाळीला भिजवून 2 तास झाले आहे। पाहू शकता डाळ छान भिजली आहे। आता आपण पुरण बनवायला सुरुवात करूया। डाळीला आपण आता कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे। जर डाळीला अगोदर 1 ते 2 तास भिजत घातली की डाळ लवकर शिजते। त्याच्यामुळे सुरुवातीला भिजत घालायची आणि नंतर आपण कुकरमध्ये शिजवून घ्यायची। आता आपल्याला डाळीमध्ये पाणी घालायचं आहे। पाणी फक्त डाळीच्या वर 1 इंच आलं पाहिजे एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे। अर्धा चम्मच हळद टाकायची आहे। 2 चम्मच तेल टाकायचे आहे। आता आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं। आता कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या होतपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे। 4 शिट्ट्या झाल्या आहे। आपण आता पाहून घेऊ। तुम्ही पाहू शकता डाळ मस्त शिजली आहे, एकदम मऊ झाली आहे, अगदी परफेक्ट। आता आपण डाळीला पुरण यंत्रामधून बारीक करून घ्यायचं आहे। पुरण यंत्रातून काढलेली डाळ म्हणजे अगदी रेशमी टेक्स्चर, पोळी लाटताना अजिबात फुटत नाही। आता आपण पुरण बनवायला सुरुवात करूया। कढईमध्ये 2 चम्मच तूप टाकायचे आहे। यामध्ये बारीक केलेलं पुरण टाकून घेऊया। आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। 1 किलो डाळ असल्यामुळे आपण पाऊण किलो साखर घ्यायची आहे। आता याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला पुरणामध्ये टाकण्यासाठी थोडी साखर, त्यामध्ये विलायची 4 ते 5, आणि जायफळ टाकायची आहे। हे एक जायफळ आहे, याच्यामधलं अर्ध टाकायचं आहे आणि याला मिक्सर मधून आपण बारीक करून घेऊ। आता बारीक केलेले पूड हे पुरणामध्ये आपण टाकून घेऊया। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि घट्ट येतपर्यंत शिजू द्यायचं। कमी गॅसवर याला फिरवत राहायचं आहे, त्यामुळे आपलं पुरण खाली लागणार नाहीये आणि पुरण घट्ट पण येईल।
पुरण तयार झालं हे कसं ओळखायचं, तर पुरणामध्ये 1 चम्मच असा उभा ठेवून पाहायचा. जर तो उभा राहिला तर समजायचं आपलं पुरण रेडी आहे. तर आपलं पुरण तयार झालं आहे पोळी बनवायला. आता कणिक पाहून घेऊ. आपली कणिक तयार आहे आणि पुरणाचे छान गोळेही तयार आहेत. आता सगळ्यात मजेशीर आणि महत्त्वाची स्टेप, पुरणपोळी बनवूया. आता कणकेचा गोळा घेऊ. थोडं हाताला तेल लावून घ्यायचा गोळा आणि पिठामध्ये थोडं घोळवून घ्यायचं आणि हाताने थोडं पसरवून घ्यायचा गोळा. आता यावर पुरणाचा गोळा ठेवायचा. पुरणाचा गोळा कणकीपेक्षा थोडा मोठा असला तर पोळी मस्त भरगच्च होते. आणि आता हाताने असं दाबून घ्यायचं आहे आणि काठ थोडे थोडे बंद करायचे आहे. सगळ्या बाजूनी कणिक वर आणून नीट बंद करायचे आहे. हलक्या हाताने थोडं पीठ लावून लाटायला सुरुवात करायची आहे. आता गोळ्याला हलक्या हाताने थोडं पसरवायचं आहे आणि आता हलक्या हाताने लाटून घेऊया. आता तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगते. पोळी लाटताना खूप जोर लावायचा नाही आहे. कडा जाड राहू द्यायच्या नाही. फाटायला लागली तर हलकं पीठ लावून सांभाळायचं आहे. तावा गरम झालेला आहे. ताव्यावर हलकंसं तूप टाकून पोळीला आपण टाकून घेऊ. गॅस मध्यम असावा, नाहीतर पोळी बाहेरून जळेल आणि आतून कच्ची राहील. आता हलक्या हाताने पोळीला पलटवू. आता पोळीवर तूप टाकून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपली पुरणपोळी किती छान फुगली आहे. हीच तर परफेक्ट पुरणपोळीची निशाणी आहे. फुगणं म्हणजे आतलं पुरण आणि कणिक दोन्ही योग्य प्रमाणात आहेत. मेहनत सफल झाली. आता अशाच प्रकारे आपण बाकीच्या पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहे. तयार आहे आपल्या हातची गरमागरम तुपात नालेली पुरणपोळी. ही फक्त पोळी नाही, ही आहे आपल्या सणाची परंपरा, आईच्या हातची चव आणि घरातल्या आनंदाची गोड आठवण. तुम्हालाही मऊसूद पुरणपोळी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये लिहा तुपासोबत खाल की दुधासोबत. तर भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.